16 डिसेंबर 2004चा दिवस उजाडला आणि त्या दिवशीचा न्यूजपेपर वाचून आणि दूरदर्शनवरची बातमी बघून लोकांना अक्षरशः घाम फुटला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्या दिवशी आपल्या सर्वांचा लक्षा मामा हे जग सोडून गेला होता. मृत्यूसमयी त्यांचे वय फक्त 50 वर्ष होते. ऐन तारुण्यात यशाचे शिखर गाठत असताना लक्षा दादाचा मृत्यू कसा झाला, चला सविस्तर पाहूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, लक्षा मामा जवळपास 1 ते 1.5 वर्षांपासून प्रदीर्घ आजाराशी झुंज देत होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. अनेक दिवसांपासून उपचार चालू होते, पण हळूहळू शरीर कमकुवत झाले होते आणि शरीराची परिस्थिती खालावली होती. मग डॉक्टरांनी त्यांच्या निधनाच्या 1 दिवस आधी म्हणजेच 15 डिसेंबरला लक्षाच्या घरच्यांना सांगितले की लक्षा आता फार काळ जगू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना बोलावून घ्या. आणि डॉक्टरांचा शब्द खरा ठरला. 16 डिसेंबरला पहाटे 4 वाजता लक्षाने शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगा अभिनय फक्त 5 वर्षांचा होता. त्याला कळले पण नाही की आपल्या वडिलांसोबत काय झाले आहे. पत्नी प्रिया बेर्डे या धक्क्यातून लवकर सावरू शकल्या नाहीत, पण मुलांची जबाबदारी आणि शिक्षण यामुळे त्यांना खंबीर बनावे लागले आणि आजही सुद्धा त्याच मुलांचा पालक म्हणून सांभाळ करतात. महेश कोठारे सारखे त्यांचे जवळचे मित्र आजही लक्षाचं नाव काढल्यावर ढसाढसा रडतात आणि भावना व्यक्त करतात. सर्वांनी लक्षा मामा अशी कमेंट करा. धन्यवाद.